नमस्कार, मी पत्रकार दीपक चंदे. आपण आहोत शहापूर पंचायत समितीच्या आवारात. आपल्या मागे जी इमारत आहे तिथं अशा सेविकांचा प्रशिक्षण चालू आहे. एकूण माहिती घेतल्यानुसार एकूण 30 अशा सेविका इथे पूर्ण शहापूर तालुक्यातून आलेल्या आहेत. तर त्या सर्व महिला आहेत. त्या महिलांच्या जोडीला सुद्धा लहान लहान बालकं आहेत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता तर तिथे झोळी केलेली आहे. दुसरी पण एक तिकडे आहे, तिथेही झोळी केलेली आहे. आणि तर आम्ही आता तालुका आरोग्य अधिकारी भाग्यश्री सोनपिपळे मॅडम यांना विचारणा करूया आपण. तर सदर ह्या 2 बालकांना या ज्या त्यांच्या आई इथे प्रशिक्षणासाठी आलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी पालनाघराची सोय नाही का? त्यांना शासनाकडून ज्या ज्या काही सुविधा उपलब्ध होतात त्या इथं का उपलब्ध नाही आहेत? आणि तुम्ही पाहू शकता का इथं शौचालयाच्या बाजूलाच हे झोळी बांधलेली आहे. शौचालयाच्या बाजूला दादा असं नको दादा, शौचालयाच्या बाजूलाच झोळी बांधलेली आहे. त्याची दुर्गंधी, आता मलासुद्धा इथं दुर्गंधी येते. या लहान बालकांना दोघांना किती येत असेल. तर याची शासनाने दखल घेऊन इथं ज्या काही सुविधा आहेत महिलांसाठी, पाळणाघर असेल किंवा अजून काही सुविधा असेल त्या लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी सर्व नागरिक आता इथे प्रश्न मांडत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? भगवान खर्डे, ज्येष्ठ पत्रकार. हां, आपल्याला मी आता इथं दाखवलं की ते जे प्रशिक्षणार्थी आले आहेत अशा सेविका म्हणून, तर त्यांच्या 2 बालकं इथं लहान लहान आहेत. ते त्यांच्या पती समवेत आलेले आहेत. पण ते बाळ खूप रडतात, त्यांना कुठल्याही पाळणाघराची सुविधा नाही. आपण बघता की इथं झोळी बांधलेली आहे, तिकडेही झोळी करून ते एक बाळाचं वडील त्याला हे करतात. पण इथं शासनाच्या वतीने कोणतीही सुविधा नाही. यावर आपण काय सांगाल? गेली काही वर्षे स्वतंत्र झालेले 75 वर्षे झाले. आज आदिवासी तालुका म्हणून शहापूर तालुका आहे. आज शहापूर तालुक्याच्या बाजूला आशा वर्कर म्हणून त्यांच्या ट्रेनिंग प्रशिक्षणासाठी महिला आलेल्या आहेत. त्यांच्या मुलासाठी कुठल्याही पद्धतीची सुविधा नाही किंवा पालनाघर नाही. असे आरोग्य विभागातून पालना सुविधा किंवा त्या मुलांसाठी पालना सुविधा व्हावी अशी गव्हर्नमेंटकडून किंवा आरोग्य विभागाकडून इच्छा आहे. तसेच त्या बालकाला ह्या इथे शौचालयगृहाच्या बाजूला पाळणा झोळी टांगून त्याला इथं हलवलं जात आहे. त्यांसाठी किंवा ह्या बाजूला दुसऱ्या बाजूला एक आहे पाळणाघर, असा आरोग्य विभागाने ही सुविधा करावी हीच आपल्या नागरिक म्हणून इच्छा. तसेच महिला प्रसाधनगृह किंवा पुरुष प्रसाधनगृहाच्या बाजूला ही त्यांनी पालना लावलेला आहे. हे लहान मुलांसाठी धोकादायक आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी आरोग्य विभागाने सुविधा करावी हीच इच्छा. आता आपण आहोत शहापूर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री सोनपिपळे मॅडम यांच्यासोबत. मॅडम, आता आपल्या अंगणवाडी प्रशिक्षण चालू आहे. त्या आशा स्वयंसेवकांचं हां, त्यांचं प्रशिक्षण चालू आहे. त्यांच्या आता किती महिला आता इथं आलेल्या आहेत? 30ची बॅच आहे. तर आपण 2 बॅचेसमध्ये ठेवलेले आहेत. तर आता आम्ही आता बाहेर बघितलं तर तिथे 2 झोळ्या झाडांना बांधून 2 लहान लहान बाळकं एक मुतारीच्या बाजूला आहेत, म्हणजे सार्वजनिक शौचालयाच्या इथे, आणि एक दुसऱ्या झाडाच्या इथे. मग त्यांना विचारणा केली आम्ही का तुम्हाला इथं पाळणाघर वगैरे की इथं सुविधा शासनाकडून नाही का अशा. तर याबद्दल आपण काय सांगाल? ॲक्च्युली शासनाकडून आपल्या पंचायत समितीला वेगळं असं पाळणाघर नाही आहे. तर त्यामुळं आपण आपल्या बिल्डिंगमध्ये फक्त तीच एक ट्रेनिंग रूम आहे. तर तिथे आपण एक लाकडाचा एक पाळणा ठेवलेला आहे आणि एक झोळी बांधून दिलेली आहे. पण तिथे कसं ट्रेनिंग पण सुरू आहे, त्याच्यामुळं ते बाळ झोपत नाहीत आणि रडायला लागतात. म्हणून मग त्यांच्या पालकांनी बाहेरच त्याची व्यवस्था केलेली आहे. माझं असं म्हणणं आहे की शासनाकडून इथे एक हिरकणी कक्ष असावा आणि एक पाळणाघर असावं, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या अशा काही ट्रेनिंग्स वगैरे लागतात, इवन आपल्या ज्या इथे अधिकारी किंवा कर्मचारी महिला पण आहेत, तर पुष्कळ जणांना छोटे लेकरं आहेत, त्या कधी कधी घेऊन येतात. मग त्यांना सुद्धा फीड करावं लागतं कधी, किंवा मग त्यांना छोट्या लेकरांना ठेवायला अशी काही जर सुविधा शासनाकडून झाली तर बरं होईल. धन्यवाद मॅडम. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. आशा शाळेची ट्रेनिंग. गाव कुठला? दापोडा. कशाने एसटी लोकल कसाऱ्याचे असेल ना. आणि ते शाळेची ट्रेनिंग आशावर करतात. मुलगा का तुझा मुलगा बायको इकडे?
काय नाव होतं बायकोचं? पुष्प शिंगा. हा पुष्प पुष्पा शिंगा. तुझं पुरा सांग ना. माझा पुष्पा सुनील शिंगवा. शिंगवा दापोडा हां कसारा.